अमेरिका इराण युद्धाचा फटका इतर देशांनाही बसतो। भारताने या युद्धाबाबत कायम संयमाची भूमिका घेतली। इराणनेही भारतीय जहाजांना आतापर्यंत मोठे सहकार्य केले, परंतु शनिवारी स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये 2 भारतीय जहाजांवर गोळीबार झाल्याची बातमी आली। या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेता इराणच्या राजदूतांना हा प्रकार सांगितला। सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। भारताकडे येणाऱ्या 2 व्यापारी जहाजांवर इराणच्या गनबोटींनी गोळीबार केली। कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे समुद्रामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। जहाजाच्या कॅप्टनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली, परंतु आता या गोळीबारामागची वेगवेगळी कारणे समोर येऊ लागली आहेत। हा गोळीबार का झाला? आता नेमकी परिस्थिती काय आहे? भारताला भविष्यात धोका आहे का? हाच प्रश्न आपण आज समजून घेऊ। नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 राष्ट्रीय घडामोडींचा परफेक्ट अनालिसिस। होर्मुझच्या सामुद्रधुनीवर सध्या अशांतता आहे। दुसरीकडे इराणमधील सत्तेचा समतोलही बिघडला आहे। इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतरही तेथे अशांतता पसरली आहे। इराणमधील सर्वात शक्तिशाली लष्करी संघटना IRGC व इराणचे परराष्ट्र मंत्रालय यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे। हे दोघेही आता एकमेकांविरोधात बोलताना दिसत आहेत। IRGCच्या मते इराणचे परराष्ट्र मंत्रालय अपेक्षेपेक्षा जास्त नरमाईची भूमिका घेत आहे। IRGC प्रमुख अहमद वाहिदी यांनी याबाबत इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाविरोधात थेट शब्दात सुनावले आहे। अणु कार्यक्रम, क्षेपणास्त्र प्रणाली आणि हिजबुल्लाह संघटनाची संबंध हे इराणमधील सर्वात जास्त वादाचे मुद्दे आहेत। त्या मुद्द्यांवर IRGC अजूनही ठाम आहे। कोणत्याही देशाच्या कोणत्याही धमकीला घाबरायचं नाही असं IRGCचा पवित्रा आहे। परंतु इराणचे परराष्ट्र मंत्रालय मात्र परिस्थितीचे भान ठेवून काही निर्णय घेत आहेत। त्यामुळेच इराणमधील या दोन्ही गटांतील वाद टोकाला गेल्याचं दिसत आहे। होर्मुझ खाडी खुली करण्यालाही IRGCचा विरोध आहे। होर्मुझ खाडी खुली केल्याने परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेला उघडपणे विरोध करण्यासाठीच भारतीय जहाजांवर हल्ला करण्यात आल्याचे बातम्यांमध्ये सांगितलं गेलं। इराणच्या काही बातम्यांनुसार मात्र वेगळेच कारण सांगितले गेले। इराणच्या प्रसार माध्यमांच्या मते भारतीय जहाजांची दिशा अचानक बदलल्यामुळे केवळ इशारा देण्यासाठी इराणकडून गोळीबार करण्यात आला। काही भारतीय अधिकाऱ्यांच्या मते भारतीय जहाजे जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आलेली नव्हती, केवळ तांत्रिक गैरसमजातून हा गोळीबार झाला। इतर काही बातम्यांचा आधार घेतला तर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड क्रॅम्पने हा गोळीबार केल्याचे काहींचे म्हणणे आहे। आता या सगळ्या कारणांचा तपास भारतीय तपास यंत्रणाकडून करण्यात येत आहे। भारताने तातडीने पावले उचलत इराणच्या राजदूतांची भेट घेतली आहे। व्यापारी जहाजे व त्यावरील कर्मचारी यांची सुरक्षितता ही भारताची सर्वोच्च जबाबदारी आहे, अशा शब्दात भारताने इराणच्या परराष्ट्र मंत्रालयात कळवले आहे। इराणने आतापर्यंत आम्हाला जसे सहकार्य केले तसेच यापुढेही करावेत अशी अपेक्षा भारतीय परराष्ट्र मंत्रालय व्यक्त केली आहे। सध्या इराण व जलमार्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। अमेरिकन नौदलही या भागात सक्रिय आहे, ज्यामुळे व्यापारी जहाजांना धोका वाढला आहे। जगातील एकूण तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा या खाडीतून आहे, त्यामुळे इथे होणारी कोणतीही हालचाल आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय ठरते। भारतीय जहाजांवरील गोळीबार हा भारताने तेवढ्याच गांभीर्याने घेतलाय। आपल्या जहाजांच्या सुरक्षिततेसाठी भारताने इराणकडून आश्वासन मागितले आहे। इराणने ज्या जहाजांवर गोळीबार केला त्यापैकी एका जहाजावर 20 लाख बॅरल तेल साठवलेले होते। ओमान पासून 38 किलोमीटर अंतरावर असताना हा प्रकार घडला। गोळीबार केल्यानंतर या दोन्ही वाहनांना U-टर्न घ्यावा लागला। ब्रिटनच्या सागरी व्यापार संचालन केंद्राने UKMTO या संघटनेची पुष्टी केली आहे। टँकरच्या कॅप्टनने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने रेडिओवर कोणताही संपर्क न साधता थेट गोळीबार केला। जर हा गोळीबार तेल साठ्याला लागला असता तर भीषण आग लागण्याची शक्यता होती, परंतु सुदैवाने काहीच झाले नाही। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नौदलाची नाकाबंदी सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केल्यानंतरही ही घटना घडली। इराणच्या लष्करी कमांडने जोपर्यंत अमेरिकेची नाकाबंदी हटत नाही तोपर्यंत होर्मुझमधून होणारी वाहतूक रोखली जाईल असा स्पष्ट इशारा दिला आहे। त्यामुळे यापुढेही
या मार्गावर बराच काळ अशांतता राहील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.